रामकृष्ण हरी. मी आज चालले आहे गुरुपौर्णिमेनिमित्त नारायणपूरला. सकाळी 5:30 वाजता मी घरातून निघाले आणि मला छान अशी प्राजक्तांची फुलं दिसली. दरवर्षी गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी आमच्या घरी दत्तात्रयांची महापूजा असते. मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी नारायणपूरला दत्तात्रयांच्या दर्शनासाठी जात असते. सकाळी सकाळी अशा काही खूप छान गोष्टी पाहायला भेटल्या आणि पावसाचं वातावरण नसल्यामुळे खूप छान वाटत होतं. नदीचं पाणी इतकं स्वच्छ आणि सुंदर दिसत होतं. नारायणपूर हे पुण्यापासून 2 तासाच्या अंतरावरती आहे. जाण्यासाठी 2 ते 3 मार्ग आहेत, पण आम्ही जाताना घाटाच्या रस्त्याने गेलो होतो कारण घाटातला नजारा खूप छान असतो आणि समोर गेल्याच्या नंतर दिवे घाटामध्ये आपल्याला जी विठुरायांची मूर्ती दिसते ते पाहून तर अगदीच प्रसन्न वाटतं. आता आम्ही पोहोचलोत नारायणपूरला. ट्रॅफिक बघूनच असं कळत होतं की गर्दी खूप आहे. लोक सकाळी 4 वाजल्यापासून दर्शनाला येत होते. वातावरण खूप छान होतं. चारही बाजूने डोंगर असल्यामुळे धुके इतके होते की असं वाटत होतं ढग खाली उतरलेत. आणि अजून एक सांगायचं म्हणजे नारायणपूरच्या मंदिराच्या जवळच पुरंदर हा किल्ला आहे जिथे तुम्ही जाऊ शकता. समोरचा नजारा बघून असं वाटत होतं की सगळे ढग गडावरती उतरलेत. इतकं मस्त वाटत होतं आणि त्याच गर्दीतून आम्ही मार्ग काढत मंदिरापर्यंत पोहोचलो. बघत आम्ही मंदिराकडे पोहोचलो कारण आम्हाला 8:30 वाजताची आरती घ्यायची होती, म्हणून आम्ही मंदिरात गेलो. छान मंदिर आतमधून इतकं छान सजवलं होतं, लाइटिंग वगैरे लावलेलं, इतकं प्रसन्न आणि छान वाटत होतं. इथे आम्ही मस्त आरतीला बसलो, आरती घेतली. तिथले जे महाराज आहेत, तिथले जे संत गुरु सगळे जे आहेत ते छान असं पकवाद वगैरे वाजवून मस्त आरती करतात. तिथे LED वगैरे लावलेले आहेत. अशी आरती घेऊन आम्ही बाहेर पडलो. छान अशा प्रकारे आम्ही आरती घेऊन देवाचं दर्शन घेऊन निघालो आता दुसऱ्या लोकेशनला, जे तुम्हाला बघायला मिळेल नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू.